ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. बघा, वनतारा संबंधी एक ॲडव्होकेट आहेत CR जया सुकीन म्हणून, त्यांनी एक जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि अजून एक देव शर्मा म्हणून गृहस्थ आहेत, ह्या दोघांनी जनहित याचिका दाखल केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की वनताराला वेगवेगळ्या प्राण्यांना देशातून वेगवेगळे प्राणी तिथं पाठवले जात आहेत आणि नियमावली फॉलो केली जात नाही आहे, डिस्क्रिशन आहे आणि डायरेक्ट त्यांना तिथं ह्या वेगवेगळ्या प्राण्यांना पाठवण्यात येणार आहे. जया सुकीन यांचं म्हणणं होतं की एवढ्यातच काही हत्तींना पण हत्तीं पण तिथं पाठवले गेलेले आहेत. त्यांचं म्हणणं तेच होतं की टेम्पलमध्ये साऊथ इंडियामध्ये बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये हत्ती ठेवायची प्रथा आहे, तिथल्या हत्तींना पण हत्ती आणि हत्तीण ज्या आहेत त्यांना पण वनतारामध्ये पाठवण्यात आलं आहे. तर त्याच्यावर जस्टिस पंकज मित्तल आणि जस्टिस वराळे यांच्यासमोर सुनावणी झाली. रिलायन्सच्या वतीने पण त्यांचे वनताराचे पण वकील तिथं हजर होते. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की वनताराबद्दल ज्यांना कोणाला काही कंप्लेंट असतील, सुप्रीम कोर्ट एक हाय पॉवर्ड कमिटी तिथं सेटअप करत आहे, 2 लोकांची, द्विसदस्यीय, एक रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज आणि एक सिनियर फॉरेस्ट ऑफिसर ह्यांची कमिटी असेल. वनताराबद्दल ज्या काय कंप्लेंट असतील लोकांनी त्या कमिटीसमोर जावं आणि काही अवधीतच ती कमिटी त्यांचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाकडे सुपूर्द करतील. आता ह्या कमिटीमध्ये 2 जण कोण असतील ते संध्याकाळी आपल्याला समजेल, ऑर्डर जेव्हा बाहेर येईल तेव्हा, की कोणाची ही द्विसदस्यीय समिती आहे. ह्याच्यात स्पेसिफिक माधुरी हत्तीनीबद्दल ह्या मॅटरमध्ये काही उल्लेख तसा झालेला नाही आहे, इनडायरेक्टली झालेला आहे. आणि माधुरी हत्तीनीबद्दल जर म्हणायचं असलं तर जस्टिस पारडीवालांसमोर राज्य सरकार आणि वनतारा हे एकत्र मिळून जाणार आहेत आणि कसं माधुरी हत्तीनीला परत पाठवण्यात येईल त्याच्यावर जस्टिस पारडीवालांसमोर ते जाणार आहे. तर लवकरच माधुरी हत्तीन ही परत नांदणी मठात येणार आहे. पण आजचा ह्या डायरेक्टली माधुरी हत्तीनी प्रकरणाचा आज काही संबंध नव्हता, फक्त ओव्हरऑल वनताराबद्दल सुप्रीम कोर्टाने हे आदेश पारित केले आहेत. मी परत सांगतो, वनताराबद्दल ज्यांना कोणाला काही कंप्लेंट असतील त्यांनी एक रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज आणि एक सिनियर फॉरेस्ट ऑफिसर यांची कमिटी सुप्रीम कोर्ट स्थापित करणार आहे आणि त्या कमिटीसमोर लोकांनी जावं, त्यांच्या कंप्लेंट नोंदवाव्या आणि ती कमिटी सुप्रीम कोर्टाला त्यांचा रिपोर्ट सादर करेल आणि पुढं वनताराबद्दल काय करायचं हे सुप्रीम कोर्ट ठरवेल. रिलायन्सचं म्हणणं होतं की एक हाय पॉवर्ड कमिटी ऑलरेडी आहे आणि वेगवेगळ्या कोर्टांनी आणि हाय पॉवर्ड कमिटींनीच प्राणी आमच्याकडे पाठवलेले आहेत, आम्ही स्वतः कुठून प्राणी आणलेले नाही आहेत. आणि रिलायन्सचं म्हणणं होतं की न्यूजपेपर रिपोर्टवर आणि परदेशातल्या काही संस्था आमच्या विरोधात आहेत, त्याच्यामुळं हे सगळं प्रकरण घडत आहे आणि हे चीप पब्लिसिटी साठी PIL दाखल करत आहेत. तर सुप्रीम कोर्टाचं तेच म्हणणं होतं, जर तसं काय असलं तर कमिटी त्याचा निर्णय देईल आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट ओव्हरऑल वनताराबद्दल काही लोकांचं म्हणणं आहे की तिथं चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत, त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट नंतर निर्णय देईल हाय पॉवर्ड कमिटीचा रिपोर्ट आल्यावर. ह्याच्यात 2 सदस्य असतील, जसं मी सांगितलं, एक रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज आणि एक रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर. परदेशातून देखील प्राणी आणण्यात आलेले आहेत. हो, आणि त्यांना त्यांच्या आदिवासात सोडणं गरजेचं आहे. तिथे वनतारामध्ये तशा पद्धतीचा आदिवास नाही आहे, त्यांनी आंतरराष्ट्रीय मुद्दाही घ्यायचे आणि त्यांनी छेडल्याचं. तर जया सुकीनांचं हेच म्हणणं होतं की देशातून आणि परदेशातून पण वनतारामध्ये वेगवेगळे प्राणी आणले गेलेले आहेत आणि नियम फॉलो केले गेलेले नाही आहेत. रिलायन्सचं म्हणणं आहे की आम्ही सगळे नियम फॉलो केलेले आहेत. तर सुप्रीम कोर्टाचं हेच म्हणणं होतं की आम्ही एक ही द्विसदस्यीय कमिटी स्थापित करत आहोत, रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज आणि रिटायर्ड सिनियर फॉरेस्ट ऑफिसर, आणि ते त्यांचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाकडे सुपूर्द करतील. त्याच्यामध्ये ज्यांना कोणाला वनताराविरुद्ध काही करायचं असलं, काही कंप्लेंट द्यायची असली, काही सुनावणी घ्यायची असली तर ही कमिटी ती घेईल आणि मग वनताराबद्दल जो रिपोर्ट कमिटी देईल सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर पुढे सुप्रीम कोर्ट दिशानिर्देश देईल. संजय कुमार यांच्या संदर्भामध्ये देखील आज एक अपील होतं, ते त्याच्यामुळे त्यांना काय स्थगिती मिळाली काय? बघा, CSDS संस्थेचे संजय कुमार जे आहेत त्यांनी मध्ये महाराष्ट्राच्या इलेक्शन संबंधी एक ट्विट केलं होतं CSDSच्या संजय कुमारांनी. त्याच्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट पण केलं आणि त्यांनी दिलगिरी मागितली होती की मला चुकीची इन्फॉर्मेशन दिली गेली होती म्हणून मी हे ट्विट केलं. त्यांचा ट्विट काय होता की 14 आणि 19मध्ये काहीतरी गडबड झाली आहे महाराष्ट्राच्या इलेक्शन्समध्ये, 19 आणि 24मध्ये. पण त्याच्यानंतर लगेचच त्यांनी तो ट्विट डिलीट केला होता. संजय कुमारांविरुद्ध नागपूर, नाशिक अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्रात FIR दाखल केले गेले होते.
त्याच्याविरुद्ध संजय कुमार हे सुप्रीम कोर्टात आज आले आणि सुप्रीम कोर्टात जस्टिस गवईंच्या खंडपीठाने, सरन्यायाधीश गवईंच्या खंडपीठाने ते जे FIR त्यांच्या विरुद्ध होते संजय कुमारांचे त्याच्यावर स्थगिती दिलेली आहे. म्हणजे इथून पुढे संजय कुमारांवर काही कारवाई तुर्तास होणार नाही. त्यांच्या विरुद्धचे ते FIR आहेत त्याच्यावर स्थगिती दिली आहे. संजय कुमारांची म्हणणं होतं की मी एक रेप्युटेड माणूस आहे आणि चुकून माझ्याकडून हे ट्विट केलं गेलं होतं, ते मी डिलीट केलं आणि त्याच्याबद्दल मी माफी पण मागितलेलं आहे. ते मान्य करून हे जे 2-3 FIR संजय कुमारांविरुद्ध महाराष्ट्रात दाखल केले गेले आहेत त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने जस्टिस गवईंनी, सरन्यायाधीश गवईंनी आज स्थगिती दिलेली आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.